नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा। भाजपचे आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी त्यांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयानं नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आमदार नितेश राणे हे आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात शरण आले होते। दरम्यान नितेश राणेंचे वकील सिंधुदुर्ग न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहेत। पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एसीबीकडे आपला जबाब नोंदवलेला आहे। अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत एसीबीकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची दखल घेत एसीबीनं खुल्या चौकशीला हजर राहण्यासाठी परमबीर यांना 3 वेळा समन्स बजावला। दरम्यान या प्रकरणात आपला काही संबंध नसल्याचं परमबीर यांनी सांगितलं। एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या बार परवाना रद्द करण्यात आलेला आहे। ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी वानखेडेंचा बार परवाना रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत। वयाच्या 17व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्यानं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। या प्रकरणी राजेश नार्वेकर यांनी 6 पानी आदेश दिला। यात वानखेडेंनी 1997 मध्ये बारचा परवाना घेताना खोटी कागदपत्र सादर केल्याचं म्हटलेलं आहे। सोशल मीडियावर चिथावणी देऊन 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करायला लावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला नागपूर पोलीस अटक करणार असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा व्हावी यासाठी आंदोलन करत बसेसची तोडफोड केली होती। त्या संदर्भात नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या हिंदुस्थानी भाऊ मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे। हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी मुलांनी एकत्रित जमण्याचं आवाहन करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते। या क्लिपमध्ये मुलांनी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात येत आहे। अमान नावाच्या मुलाच्या नावे ही क्लिप सध्या व्हायरल होते। दरम्यान चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊवर धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली होती। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी धारावीमध्ये राहणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं। या प्रकरणात हिंदुस्थानी भाऊला अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी धारावी पोलीस स्टेशन समोर जमण्याचं आवाहन केलंय। याच अनुषंगाने पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलाय। अंबरनाथ पालिकेबाहेर शहरातील कचरा उचलणाऱ्या घंटागाड्यांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। या गाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगार मिळालेला नाहीये, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलंय। मात्र यामुळे शहरातील कचरा उचलला न गेल्यानं शहरात ठिकठिकाणी कचरा साठून कचरा कोंडी व्हायला सुरुवात झाली आहे। तर जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत काम करणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। मुंबई महापालिकेच्या 236 प्रभागांचा अंतिम आराखडा मुंबई महापालिकेनं राज्य निवडणूक आयोगाला सादर केलाय। या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिलेली आहे। प्रभाग रचनेबाबत 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या जाणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे या प्रभाग रचनेचा सत्ताधारी शिवसेनेला लाभ होण्याचा अंदाज आहे। मुंबईतील मनसेची बैठक पार पडली। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली। दरम्यान निवडणुकांसाठी स्वतंत्र लढण्याची तयारी करा असा कानमंत्रच अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचं सांगण्यात येतंय। युती होईल की नाही हे पुढे बघू, युतीच्या चर्चेमध्ये पडू नका, निवडणुकीच्या अनुषंगानं कामाला लागा असा सल्ला राज ठाकरे यांनी दिलाय। शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आलेली आहे। 1034 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळा प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे। प्रवीण राऊत HDILची सहाय्यक कंपनी असलेल्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शनमध्ये संचालक आहेत। पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर होताच राजकीय डावपेचांना सुरुवात झाली असून भाजपचे 16 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दावा केलाय। राष्ट्रवादीच्या या आव्हानाला भाजपनं देखील प्रतिआव्हान दिलं असून तुमचेही अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचं भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी म्हटलंय। मुंबईत दादर स्थानकाजवळ काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली। पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विरोध केला। या दरम्यान पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली। दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं।
पिंपरी चिंचवडमधील माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक केशव घोळवे अटक प्रकरणी भाजप आक्रमक झाली। राजकीय दबावातून पोलिसांनी कारवाई केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांनी आरोप केलाय, तर पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणी ही महावितरणाकडून तोडली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि कांदा यासह अन्य पिकांना फटका बसतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणी थांबवण्यात यावी, यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील एका उंच टॉवरवर चढून महावितरण आणि राज्य सरकार विरोधात वीरुगिरी आंदोलन सुरू केलं। राज्य सरकारनं तात्काळ शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी देखील या आंदोलकांनी केली आहे। दरम्यान मागणी पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय। दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आज शहादा ते नंदुरबार पायी लॉंग मार्च काढण्यात आला। आज शहादा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून या लॉंग मार्चला सुरुवात करण्यात आली। तब्बल 40 किलोमीटरचा प्रवास करून हा मोर्चा आपल्या मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। अकोल्यात शेतात येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यानं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे। शेतात येण्या जाण्यासाठी शेतकऱ्याला रस्ता नसल्यानं शेतीच्या कामात अडचणी येत आहेत, त्यामुळे प्रशासनानं शेत रस्ता करून द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांना उपोषण सुरू केलंय। माजलगाव येथील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं औरंगाबाद येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांना ठरलेल्या एफआरपी रकमेच्या उर्वरित रक्कम 15% व्याजानं परत करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले असताना कारखाना व्याजाचे पैसे देत नाही म्हणून हे आंदोलन केलं। जवळपास 7,000 शेतकऱ्यांचे 8 कोटींची रक्कम माजलगाव येथील जय महेश साखर कारखान्याने थकवलेली आहे आणि व्याजाचे पैसे मागितल्यानं यंदाच्या हंगामात ऊस कारखाना घेऊन जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीनं केलाय। पासपोर्टची सुरक्षा आणि त्याचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये अत्याधुनिक चिपच्या सहाय्यानं पासपोर्ट तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेण्यात आलेला आहे। त्याला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली असल्यानं नाशिककरांसाठी हा बहुमान असल्याचं बोललं जाऊ लागलंय। केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक रोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये ई पासपोर्ट तयार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे। केंद्राच्या या निर्णयामुळे प्रेसमधील कामगारांनी देखील समाधान व्यक्त केलंय। अखेर तब्बल 85 दिवसांनंतर मनमाड बस आगारातून आज 4 एसटी बस बाहेर पडल्या असून खासगी चालकाच्या मार्फत या एसटी पोलीस बंदोबस्तात नाशिकला रवाना करण्यात आल्या। मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातील 6 आगारातून सुमारे 80 एसटी बस धावू लागल्या असून रोज 200 पेक्षा जास्त फेऱ्या होत असल्यामुळे शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेबद्दल गोंधळ थांबला नसताना आता पुन्हा नवा पेच निर्माण झालेला आहे। औरंगाबादमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं 10वी आणि 12वी परीक्षेवर बहिष्कार घातलाय। परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी या संस्था मंडळांनी केलेली आहे। या संघटनेच्या ताब्यात राज्यातील 3500 महाविद्यालये आहेत। दरम्यान शिक्षकेतर भरती त्वरित करावी आणि परीक्षा ऑफलाईन घ्यावी या मागण्यांसाठी संघटनेनं या मागण्या केलेल्या आहेत। पुण्यातील मुळशी तालुक्यातील बाल आशा घरातून 5 मुलं बेपत्ता झाली होती। यापैकी 3घांचा शोध लागलाय। चिखलगाव, दुर्गेवाडी इथे पोलिसांना ही मुलं आढळून आलेली आहेत। 25 जानेवारीला ही मुलं बेपत्ता झाली होती। आता आणखी 2घांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। अकोल्यात अन्वी एंटरप्राइजेसच्या खेळण्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र या आगीमध्ये अंदाजे 35 लाखांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात भीषण आग लागली होती। वसाहतीमधील नीलराज इंडस्ट्री नावाच्या कारखान्यात ही भीषण आग लागली होती। पहाटे 4:45 पासून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। जवळपास 4.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं।
मावळमध्ये ऊसाच्या फडाला आग लागली असून यात 25 एकरातील ऊस जळून खाक झालाय। यात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या नुकसानीची भरपाई संत तुकाराम साखर कारखान्यानं द्यावी अशी मागणी शेतकऱ्यानं केली आहे। वेळीच साखर कारखान्यानं ऊसाची तोडणी केली असती तर हे नुकसान झालं नसतं असं त्यांचं म्हणणं आहे। देशात गेल्या 24 तासात 1,64,000 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून एका दिवसात कोरोनामुळे 1,733 जणांचा मृत्यू झालाय तर 2,81,000 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे। बुलडाण्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढल्याचं चित्र समोर आलेलं आहे। सहकार विद्या मंदिर शाळेसह साखरखेर्डा परिसरातील शाळेतील तब्बल 92 शिक्षकांना कोरोनाची लागण झालेली आहे। त्यामुळे गावात पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मुलांना आता कसं शाळेत पाठवायचं हा प्रश्न आता पालकांसमोर निर्माण झालाय। जळगाव जिल्ह्यातील शहरी भागातील 1ली ते 12वीच्या शाळा आजपासून सुरू झाल्या त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळूनच विद्यार्थ्यांसह शिक्षकांना शाळेमध्ये प्रवेश दिला जातोय। औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळं आजपासून सुरू झालेली आहेत। मात्र कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आणि ऑनलाईन तिकीट बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच पर्यटन स्थळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे। कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये होणारी घट पाहता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा निर्णय घेतलाय। राज्यातील कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत। यानंतर रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी आजपासून खुला करण्यात आलेला आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी करण्यात आलेली बॅरिकेडिंग काढून टाकण्यात आली असून आज दुपारपासून पर्यटकांना प्रवेश देण्यात येतोय। कोरोना आणि ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्यानं राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत। मात्र जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यानं जिल्ह्यातील 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळा 4 फेब्रुवारीपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी घेतलेला आहे। तर जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि जंगल सफारी तसंच पर्यटनासाठी आजपासून परवानगी देऊन सुरू करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। शिराळा तालुक्यातील तडवळे येथे ऊस तोडणी मजुराच्या 5 वर्षीय मुलावर बिबट्यानं हल्ला करत गंभीर जखमी केलंय। हल्ल्यानंतर बिबट्यानं मुलाला ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र मजुरांनी पाठलाग केल्यानं मुलाचा जीव वाचलाय। मात्र संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सायकलवारी केल्याचं पाहायला मिळालं। दिल्लीमध्ये संसदेत जाण्यासाठी गाड्यांना आराम देत त्यांनी सायकलचा पर्याय निवडला। मनसुख मांडविया हे याआधी सायकलवरून राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला गेले होते। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप करत मुंबई भाजपचे सचिव आणि ॲडव्होकेट विवेकानंद गुप्ता यांनी कोर्टामध्ये धाव घेत याचिका दाखल केली आहे। कोर्टानं 2 मार्चला ममता बॅनर्जींना हजर राहण्यास सांगितल्याची माहिती देखील गुप्ता यांनी दिली आहे। आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईऐवजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये सुरू करण्यात आल्यानंतर हे केंद्र अधिक सक्षम करण्यावर मोदी सरकारनं भर दिलाय। गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठं, लवाद केंद्र, हवामान बदलावरील उपायांवरील आर्थिक केंद्र उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे। यामुळे गेली 5 वर्ष मुंबईमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राला गिफ्ट सिटीशी स्पर्धा करावी लागणार आहे। दिल्लीत लाल किल्ला परिसरात गोळीबाराची घटना घडली होती। या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। अंगुरी बाग परिसरात क्षुल्लक कारणावरून 2 गटात हाणामारी झाली। यावेळी काही लोकांनी गोळीबार करत घटनास्थळावरून पळ काढला। यात 3 जण जखमी झाले असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। दिल्लीतल्या घुमानहेरा भागात एका कारखान्यात तेलाच्या टँकरला भीषण आग लागली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी पोहोचले। त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं। भारतीय हवाई दलात आता कायमस्वरूपी महिला वैमानिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे। आतापर्यंत 16 महिला फायटर पायलटना हवाई दलात नियुक्त करण्यात आलेलं आहे। संरक्षण मंत्रालयानं 2015 मध्ये महिलांना हवाई दलात फायटर पायलट म्हणून सामील होण्यास परवानगी दिली होती। आता 6 वर्षांनंतर संरक्षण मंत्रालयानं त्यांचं कायमस्वरूपी योजनेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। अमेरिकेत लवकरच 5 वर्षांपेक्षा कमी वर्षाच्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। या संदर्भात लसीला परवानगी देण्यासाठी फायझरनं अर्ज केलाय। त्यामुळे या लसीला मंजुरी मिळाल्यास लवकरच 5 वर्षाखाली मुलांनाही कोरोनावरील लस देण्यात येणार आहे। कोरोना व्हायरस साथीच्या रोगामुळे सलग दुसऱ्या वर्षी मेक्सिको सिटीमधील चीनी नववर्षाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे। नाचणारे ड्रॅगन पाहण्याच्या आशेने जमलेल्या पर्यटकांची यामुळे निराशा झाली, तर दुसरीकडे बाजारपेठा मात्र सजल्याचं चित्र पाहायला मिळालं। नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आणि चायनीज खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी बाजारपेठा सजलेल्या आहेत। आयसीसीच्या 19 वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सेमीफायनल लढत होणार आहे। या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीमध्ये इंग्लंडशी भिडणार आहे। विशेष म्हणजे जाणारे भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन बलाढ्य संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत। ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघ सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे। अँटिग्वा येथील कुलिज क्रिकेट मैदानावर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता हा सामना सुरू होईल। भारताविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ आज सकाळी अहमदाबादला पोहोचलेला आहे। कॅरन पोलार्डच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे। यानंतर कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर 3 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल। वनडे मालिकेतील कोणत्याही सामन्यात प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाणार नाहीये। कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। बधाई दो या चित्रपटाचा ट्रेलर आणि टायटल ट्रॅक नंतर आता दुसरं गाणं रिलीज झालेलं आहे। या चित्रपटात राजकुमार राव एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, तर भूमी पेडणेकर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।